नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या यूट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकवर। विद्यार्थी मित्रांनो, GMC पुणे भरती 2025 आणि GMC सांगली मिराज भरती 2025 संदर्भात अतिशय महत्त्वाच्या अपडेट्स आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा आणि लक्षपूर्वक बघा। सर्व काही माहिती तुमच्यासमोर एकदम क्लिअर कट या व्हिडिओमध्ये आपण ठेवणार आहोत। तर बघा, GMC पुणेची एक्झाम म्हणजेच ससून सर्वोपचार रुग्णालयामध्ये जे गट ड चे वेगवेगळ्या प्रकारचे पदे होते त्याची एक्झाम 11 ऑक्टोबर 2025 रोजी पार पडली होती। तर 11 ऑक्टोबर 2025 रोजी ससूनची एक्झाम पार पडली आणि GMC सांगली मिराज याची एक्झाम जी आहे ती 4 नोव्हेंबर 2025ला पार पडली होती। तर एक एक्झाम झाली ऑक्टोबर महिन्यात आणि एक एक्झाम झाली नोव्हेंबर महिन्यात। तर मॅक्झिमम वेट तुम्हाला या ठिकाणी रिझल्टसाठी करावा लागत आहे। परीक्षेनंतर कोणतीही अपडेट या दोन्ही एक्झामच्या तुम्हाला बघायला मिळाल्या नाही, कारण की बघा, दोन्हीही एक्झाम या कोणी घेतल्या होत्या तर त्या IBPSनी घेतल्या होत्या। GMC पुणेची एक्झाम देखील IBPSनी घेतली आणि GMC सांगली मिराजची एक्झाम देखील IBPSनी घेतली। आणि IBPS जे आहे ते डायरेक्टली तुमची मेरिट लिस्ट पब्लिश करते, कोणतीही रिस्पॉन्स शीट वगैरे काहीही पब्लिश करत नाही। डायरेक्टली तुम्हाला तुमची मेरिट लिस्ट बघायला मिळेल आणि त्यामध्ये सर्व काही माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। कॅटेगरी वाईज तुम्हाला तुमचं सर्व काही मार्क्स वगैरे त्यामध्ये राहणार आहे। जर नॉर्मलायझेशन झाले असेल तर नॉर्मलायझेशनने तुमचे किती मार्क्स इन्क्रीज झाले हे सुद्धा तुम्हाला त्यातून कळणार आहे। तर आता लवकरात लवकर तुम्हाला बघा सांगतो की याची कधीपर्यंत तुम्हाला मेरिट लिस्ट बघायला भेटू शकते। तर बघा, आपण या ठिकाणी जो आहे तो कॉल केलेला होता GMC पुणे आणि GMC सांगली मिराजच्या हेल्पलाईन नंबरवर आपण कॉल केलेला होता आणि त्यावर त्यांचा एकच रिप्लाय आलेला आहे की आतापर्यंत जी दिरंगाई झालेली आहे रिझल्टमध्ये ती केवळ आणि केवळ आचारसंहिता जी लागली होती निवडणुकीची त्याच्यामुळे विलंब झालेला आहे आणि आता सर्व काही आचारसंहिता वगैरे उठलेल्या आहे, निवडणुकीची प्रक्रिया पार पडलेली आहे। तर त्यामुळे आता रिझल्टचा मार्ग जो आहे तो पूर्णपणे मोकळा झालेला आहे। तर त्यांनी सांगितले की तुमचा रिझल्ट आता लवकरात लवकर आम्ही पब्लिश करणार आहोत। सर्व काही ग्रीन सिग्नल आम्हाला भेटलेले आहे। GMC पुणेचा रिझल्ट आता काहीच दिवसामध्ये तुम्हाला तुमच्या ऑफिशियल वेबसाईटवर बघायला मिळणार आहे। त्या संदर्भात तुम्ही जो मोबाईल नंबर फिलअप केला होता फॉर्म भरताना त्यावर डायरेक्टली मेसेज येणार आहे की तुमचा रिझल्ट पब्लिश झाला आहे म्हणून। आणि GMC सांगली मिराजचा देखील लवकरात लवकर तुम्हाला रिझल्ट बघायला मिळणार आहे। सर्वात पहिले तुम्हाला GMC पुण्याचा रिझल्ट बघायला मिळेल, त्यामध्ये तुमचे नाव, तुमचा रोल नंबर, तुमचे रॉ मार्क्स, तुमचे कॅटेगरी, तुमचे नॉर्मलायझेशनने वाढलेले मार्क्स सर्व काही राहणार आहे। रँक वाईज तुम्हाला बघायला मिळणार आहे, तुमची रँक किती आहे, जेवढ्या मुलांनी एक्झाम दिली त्यामधून तुमचा स्कोअर काय आहे, तुम्ही किती नंबरवर आहात, सर्व काही माहिती तुम्हाला त्या मेरिट लिस्टमध्ये डायरेक्टली बघायला मिळणार आहे। तर GMC पुण्याचा रिझल्ट आता या 4-5 दिवसामध्ये एक्सपेक्टेड आहे। 4-5 दिवसामध्ये नक्कीच याचा रिझल्ट तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि सर्वात प्रथम रिझल्ट आल्यावर तुम्हाला अपडेट्स आपल्या चॅनलवर बघायला मिळतील। त्यामुळे सर्वांनी चॅनलला जर सबस्क्राईब करून ठेवलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। लगेच तुम्हाला माहिती रिझल्ट आल्याबरोबर आपल्या चॅनलवर मिळून जाणार आहे। या 4 दिवसामध्ये रिझल्ट तुम्हाला हमखास बघायला मिळणार आहे। तर याची कट ऑफ जी आहे ती किती जाऊ शकते, एक्सपेक्टेड कट ऑफ काय राहणार आहे GMC पुण्यासाठी ससून रुग्णालयामध्ये तुम्हाला जर लागायचे असेल तर तुम्ही किती मार्कावर लागू शकता। तर बघा, ससून सर्वोपचार रुग्णालय जास्त काही फॉर्म आलेले नव्हते,
फॉर्मची संख्या कमीच होती, परंतु कॉम्पिटिशन जास्त असल्यामुळे बघा कट ऑफ काही कमी लागणार नाही आहे। या ठिकाणी कट ऑफ तुम्हाला बघायला मिळणार आहे, हाय कट ऑफ तुम्हाला बघायला मिळणार आहे, कारण की IBPSने एक्झाम घेतली होती आणि IBPSचा कट ऑफ हा एकदम स्काय लेवलवर जातो, हे तुम्हाला माहीतच असेल। ज्या प्रकारे नोंदणी व मुद्रांक विभागाचा देखील IBPSने घेतला होता आणि त्याची कट ऑफ किती गेली हे तुम्हाला माहीतच असेल। जवळपास 170च्या वरती खूप सारे मुलं होती, 180 190पर्यंत देखील मुले होती। तर याच प्रकारे ससून सर्वोपचार रुग्णालयाची कट ऑफ देखील तुम्हाला 170 180 185 अशा प्रकारे बघायला मिळणार आहे। तर ज्यांना कमी मार्क आहे त्यांनी काही होप ठेवू नका, फालतू तुमचा टाईम वेस्ट होईल होप ठेवली तर। कमी मार्क असेल तर दुसऱ्या एक्झामची प्रिपरेशन करा, खूप साऱ्या एक्झाम लाईनवर आहे, खूप साऱ्या परीक्षा होणार आहे, त्याची सर्वांनी चांगली तयारी करा। कॉन्फिडन्स आपला गमावू नका, कॉन्फिडन्स लेवल हाय ठेवा, कॉन्फिडन्स नेहमी अप ठेवा। जर कॉन्फिडन्स असला तरच माणूस काही ना काही प्रगती करू शकतो, काही ना काही एक्झाम क्रॅक करू शकतो। कॉन्फिडन्स नसला तर तुम्ही फक्त एक्झाम देत राहाल, फॉर्म फिलअप करत राहाल, पैसे तुमचे वेस्ट होत राहील। जोपर्यंत तुम्ही स्वतःवर सेल्फ कॉन्फिडन्स ठेवत नाही, आतून विश्वास ठेवत नाही की माझी परीक्षा निघू शकते, माझा अभ्यास होऊ शकतो, मी एक्झाम क्रॅक करू शकतो, तोपर्यंत तुमची कोणतीही एक्झाम निघणार नाही। ही एक सत्य परिस्थिती आहे। ज्यांच्या एक्झाम निघतात त्यांना स्वतःवर कॉन्फिडन्स असतो, स्वतःच्या मेहनतीवर विश्वास असतो। जर तुम्हाला सक्सेस व्हायचे असेल तर चिकाटीने अभ्यास करा, स्वतःवर विश्वास ठेवा, आपल्या आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करा। जर तुम्हाला पुढे जाऊन चांगले जीवन जगायचे असेल तर आता मेहनत करा, आता जी तुम्ही मेहनत कराल त्याचे फळ तुम्हाला पुढे बघायला मिळेल। तर आता बघा GMC सांगली मिरज, GMC सांगली मिरजची तुमची एक्झाम जी आहे ती झाली होती 4 नोव्हेंबर 2025ला। तर 4 नोव्हेंबर 2025 ते 4 डिसेंबर 2025 ते 4 जानेवारी 2025 2 महिने झालेले आहे। नंतर 4 फेब्रुवारी 3 महिने तुमचे झालेले आहे GMC सांगली मिरजसाठी। तर याची देखील रिझल्ट तुम्हाला फटाफट बघायला मिळणार आहे आणि यामध्ये देखील सेम कंडिशन राहणार आहे, हाय कट ऑफ जाणार आहे, कट ऑफ काही कुठेही कमी जाणार नाही आहे, कारण की डिग्री, पोस्ट ग्रॅज्युएशन, PhD वाले मुलं देखील या ठिकाणी गट ड GMCच्या परीक्षा देत आहे, त्यामुळे कॉम्पिटिशन खूपच जास्त हाय जात आहे। यामध्ये देखील 170 180 तुम्हाला मार्क्स घ्यावे लागेल जर या ठिकाणी सिलेक्शन घ्यायचे असेल तर तुमच्याकडे फक्त एकच पर्याय आहे, चांगला अभ्यास करा, मॅक्झिमम मार्क घ्या, मेरिटमध्ये नाव कमवा आणि तुमचं सिलेक्शन घेऊन जा। तर यामध्ये आता सध्याची परिस्थिती अशी आहे की विचार करायचा वेळ नाही आहे की गट डची परीक्षा आहे, गट डची पोस्ट आहे, वार्ड सर्वंट आहे, शिपाई आहे, हे आहे ते आहे। तर लाजायची काहीही गरज नाही, जे कोणतेही पद तुम्हाला भेटून जाईल सुरुवातीला ते पद स्वीकार करा, नंतर प्रमोशन तुमचं होतंच, पुढे जाऊन तुमचं प्रमोशन होतं, त्यामुळे लज्जा ठेवायची काहीही गरज नाही, नातेवाईकांचा विचार करायची काहीही गरज नाही। तुम्हाला फक्त एक पोस्टची गरज आहे, मग ते कोणतेही पोस्ट असू द्या, तर ते तुम्ही स्वीकार करा आणि पुढे जाऊन प्रमोशन घ्या आणि पुढच्या परीक्षेची तयारी करा। तर चला, सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला मॅक्झिमम सपोर्ट करा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।